नमस्कार गायजांनो, तुमचं स्वागत असा देवगड्स किचनमध्ये. आज मी तुमका दाखवणार आहे घरातल्या घरात चीज बॉल कसे बनवतात. तर चला बघूया कसे बनवतात. तर हे आपण आता 2 बटाटे उकडून घेतलेले असा आणि त्यांना कुस्करताव. आणि जर तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर असाल माझ्यासारखं तर त्यांनी पण तुम्ही केलास तरी चालत, नाही तर हाताने केलास तरी पण चालत. आणि एकदम बारीक बारीक कापून मी गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे. अशी कापूची की आपण तोंडात पण नाही येऊ. आणि 2-3 चिमटी मी काळी मिरी पावडर टाकलं आहे. काळी मिरी पावडर टाकून झाल्यावर चिली फ्लेक्स भेटतात ते चिली फ्लेक्स टाकलं आहे. चिली फ्लेक्स नंतर मग ऑरिगॅनो थोडंसं टाकलं आहे. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स तुमका खैसुल्या किराणाच्या दुकानात भेटून जाईल. आणि त्यानंतर ताट सगळं टाकून झाल्यावर वाईच थोडासा मीठ टाकलं आहे. जास्त पण नाही टाकूचा, चवीप्रमाणे मीठ टाकूचा. मीठ टाकून झाल्यावर कॉर्नफ्लॉर 2-3 चमचे टाकलं आहे. हे बघू शकतास तुम्ही 2-3 चमचे मी कॉर्नफ्लॉर टाकतो आहे. आणि नंतर मग थोडेसे ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेडचं चुरो करूचो आणि तो टाकूचो. आणि मग त्याच्या वांगडाच एका चांगला मिक्स करून घ्यायचा. सगळा या मिश्रण एकत्र मिक्स झाला की त्यानंतर मग सगळा नीट झाल्यानंतर मग छोटे छोटे गोळे करूचे असतात. म्हणून आपण थोडा पण पाणी ह्यातमध्ये टाकूचं नाही. पाणी एकही थेंब नाही टाकायचा. आणि त्यानंतर मग आपलं तर मिश्रण तयार होतं. आणि ह्या मी मॉझरेला चीज घेतलेला असं. आता ह्याची आपण वाडगा असता आपला तसा आपण ह्याची वाटी बनवणार आहोत छोटी. आणि आतमध्ये मॉझरेला चीज टाकलं आहे. आणि मॉझरेला चीज का आता मी कवर करणार असे त्याच्या वांगडाच. तर असे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार असा. बघू शकतास तुम्ही छोटे छोटे मी गोळे करतोय. अशा प्रकारे माझा गोल तयार झालेला हा. आणि आता मी कॉर्नफ्लॉरची स्लरी केलेली आहे. म्हणजे कॉर्नफ्लॉर आणि पाणी या टाकला. कॉर्नफ्लॉरची स्लरी होता. आणि हे ब्रेड क्रम्समध्ये आपण आपलं चीज बॉल तो त्यामध्ये डुबवूचो. आणि अशा प्रकारे जसं तुमका दाखवलं मी तसं एक एक करून सगळ्या मिश्रणाचे चीज बॉल बनवून घ्यायचे. मी एका साईड का आधीच तेल तापून घेतलेलं आहे. म्हणजे जे आपण चीज बॉल बनत होता तेव्हा मी गॅसवर तेल तापूक ठेवलेलं आहे. आणि आता आपले अशा प्रकारे चीज बॉल तयार झालेले आहेत. आणि मी आता हे तेलात सोडतं आहे. एक एक करून तेलात सोडलं आहे. त्यानंतर स्टार्टिंग का बारीक फ्लेमवर आपण तळून घ्यायचे. कारण की आपण आतमध्ये मॉझरेला चीज टाकलेला म्हणून मग आपण ह्यामध्ये थोडा वेळ ते का बारीक फ्लेमवर तळून घ्यायचं. आणि ते थोडे कुरकुरीत होण्यासाठी 2-3 मिनटं बारीक फ्लेमवर तळल्यानंतर हाय फ्लेमवर आपण तळून घ्यायचे.
तुम्ही हे बघू शकतास की आपले चीज बॉल थोडेसे लालसर झालेले आहेत, म्हणजे आपले झालेले आहेत चीज बॉल. आता मी ते एका प्लेटीत काढून घेते आणि अशा प्रकारे सगळे चीज बॉल आपण तळून घेऊया. तर गायजानो तुमका दिसत असतील आपले चीज बॉल आहे एकदम प्रॉपर परफेक्ट तयार आहेत. आता मी तुमका खोलून दाखवते त्यातला आतला चीज मेल्ट झाला की नाही. तर तुम्ही बघू शकता चीज एकदम प्रॉपर मेल्ट झालेला हा आणि त्याचा टेक्स्चर पण चांगलं इलेलं हा. तर हे बघा आता तुम्ही दुसरं पण तुमका खोलून दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतं.